दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। दिवाळी म्हटल्यानंतर एक आनंद, चैतन्य, विलास आणि सगळ्याच गोष्टींचा परिपाक म्हणजे दिवाळी। छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्नपूर्णा केटरर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने शहरातील बेघर नागरिकांना दिवाळीचा फराळ, त्यांना कपडे वाटप, मिठाईचं वाटप करण्यात आलेलं आहे। केटरर्स असोसिएशनचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत। ही संकल्पना काय आहे आणि बेघरांच्या घरी दिवा आणि दिवाळी साजरी करण्याचा त्यांच्या मागचा उद्देश काय होता, आपण थेट जाणून घेऊयात। सर, काय संकल्पना? सर्वप्रथम मी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। अन्नपूर्णा वेलफेअर केटरिंग असोसिएशन तर्फे जेव्हा दिवाळीच्या संदर्भात आपण काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी कार्यक्रम घेतला पाहिजे असं सर्व आमच्या सभासदांनी ठरवलं आणि त्याच्यातून एक संकल्पना अशी तयार झाली की आपण जे निवारा ह्याच्यातले महानगरपालिकेच्या निवारा केंद्रातले जे काही बेघर लोक असतील त्यांच्यासोबत आपण यावेळेची दिवाळी साजरी करावी। आम्ही केटरिंग असोसिएशनचा जो केटरिंग डे असतो तो पण आम्ही मातोश्री वृद्धाश्रमामध्ये मागच्या महिन्यातच आम्ही साजरा केला। तिथल्या वृद्धांना मी जेवण दिलं आणि अशा प्रकारे काहीतरी सामाजिक काम आपल्या हातून घडावं, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या वृत्तीनं आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि काहीतरी चांगलं काम सर्वातून या गोष्टीतून होत आहे। फराळ तर आम्ही देतोच आहोत, सोबत त्यांना एक आहेर म्हणून महिला असतील त्यांना काही कपडे, साडी असं याचं पण वाटप इथं या ठिकाणी होणार आहे। एकंदरीत आपण पाहत आहेत की काम करता करता समाजसेवा ही करावी, समाजभान बाळगावं, त्या दृष्टिकोनातून ही पूर्ण टीम हे शहराला, जिल्ह्याला अन्न पुरवते आणि आज त्यांनी त्यांच्या आयुष्यातला महत्वाचा क्षण आज दिवाळीच्या दिवशी बेघर, अनाथ, मनोरुग्ण यांच्या आयुष्यात कसं चैतन्य बहरेल याच्यासाठी दिलेलं आहे। आपण अजूनही सदस्यांची चर्चा करूयात। काय सांगाल तुम्ही, ज्यांचं कोणी नाही त्यांचे तुम्ही आहात असंच म्हणावं का? जे का रंजले गांजले त्याशी म्हणावे आपुले। सर्वप्रथम मी सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आज ही अन्नपूर्णा केटरर्स वेलफेअर असोसिएशन तर्फे एक संकल्पना मांडली होती आम्ही की बाबा ही दिवाळी आपण काहीतरी चांगल्या उपक्रमातून साजरी करायची। तर असं सुचलं की मग इथं मनपाचे निवारा केंद्रामध्ये आता बेघर लोक आहे ज्यांना कोणीच नाहीये आणि आता अतिक्रमण हटाव झाले की मोहिमेमध्ये त्यांचे घरं नव्हते, तर माननीय जे श्रीकांत मनपा आयुक्त यांनी निवारा उपलब्ध करून दिला। आता या लोकांकडे काहीच नव्हतं, तर हे स्वतः संघर्ष करत जगतायत। यांच्या सोबत दिवाळी साजरी करायचं आमचं असं असोसिएशनचं हे होतं। त्या हिशोबाने आम्ही सर्वांनी एक विचार मांडला आणि हा सर्व उपक्रम पार पाडला आज। तर आपण पाहताय की जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा, जगद्गुरु तुकोबारायांच्या या ओवीतून यांनी आज दाखवून दिलेला आहे। हा एक मेसेज आहे शहरातील बेघर नागरिकांना, त्यांच्या आयुष्यामध्ये आज त्यांनी दिवाळी साजरी केलेली आहे, आनंदाचा क्षण ते अनुभवत आहेत। मी अनवर अलमनूर जाफर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर।